दरवर्षी वसंत पंचमीचं औचित्य साधून मंदिर समितीच्या वतीने हा विवाह सोहळा साजरा केला जातो। वसंत पंचमी दिवशी श्रीकृष्णाने रुक्मिणीचे पाणी ग्रहण केले आणि तिच्याशी विवाह केला होता। त्याच वसंत पंचमीची आठवण म्हणून आजही पंढरपूरमध्ये मोठ्या उत्साहात हा विवाह सोहळा संपन्न होतो। या विवाह सोहळ्यासाठी मंदिर समितीच्या वतीने येणाऱ्या वडारी मंडळींचं खास अशी व्यवस्था करण्यात आली होती। या विवाह सोहळ्यासाठी शेकडो वर्षाची परंपरा असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले। आज दुपारी 12 वाजता मंदिरातील मुख्य सभा मंडपात शेकडो वराडींच्या साक्षीने साक्षात भगवंतांचा विवाह सोहळा पार पडला। यावेळी महिला भाविकांनी देवाच्या गाण्यावर ठेका धरला होता। विवाह सोहळ्यासाठी श्री विठ्ठल रुक्माईच्या 2 मूर्तींना नवरा नवरीप्रमाणे दागदागिने आणि भरजरी पोशाख घालून नटवण्यात आले होते। 7 मंगल अष्टका म्हणून तांदूळ आणि फुलांचा वर्षाव करण्यात आला। या सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरातील मूळ मूर्त्यांची विधिवत पूजा करून देवाच्या अंगावर गुलालाची उधळण करण्यात आली होती। आजपासून देवाला रोज पांढरा पोशाख घालून रंगपंचमी पर्यंत अंगावर रंग टाकला जातो। सर्वसामान्यांचा विवाह सोहळा आपण पाहतो, तसाच सोहळा विठ्ठल रुक्माईचा सोहळा याची देही याची डोळा भाविकांनी अनुभवलाय। लग्न सोहळा पार पडल्यानंतर आलेल्या वराडी लोकांची जेवणाची व्यवस्था मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली होती। जेवणामध्ये 11 पदार्थ ठेवण्यात आले होते, तर सायंकाळी देवाची वाजत गाजत वराती काढण्यात आली। माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध पंचमी या कालावधीमध्ये भगवंताचा विवाह सोहळा प्रतिवर्षीप्रमाणे साजरा झालेला आहे। भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता यांचं पाणीग्रहण यांचा विवाह सोहळा हा द्वापर युगामध्ये झाला होता आणि त्याच सोहळ्याला स्मरून आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा अवतारच भगवान पंढरीनाथ असल्यामुळे त्यांचा विवाह सोहळा आम्ही साजरा केला। गेल्या 5 दिवसापासून इथं रुक्मिणी स्वयंवराची कथा चालू आहे आणि त्याचबरोबर रुक्मिणी मातेच्या पत्राचं वाचन केलं गेलं। रुक्मिणी मातेचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि पांडुरंगाच्या चरणी भक्ती प्राप्त व्हावी म्हणून हा विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा आज संपन्न होतो आहे। भगवान श्रीकृष्णानं रुक्मिणी मातेचं जे पाणीग्रहण केलं ते आजच्याच दिवशी केलेलं होतं, म्हणून भगवंताच्या लग्नाची ही तिथी आहे आणि या तिथीनुसार प्रतिवर्षीप्रमाणे आम्ही विवाह सोहळा संपन्न केलेला आहे। आपल्या समोर दिसत आहे हे तयारी पूर्ण करण्यासाठी गेले आम्ही 4 दिवस आमचे सर्व कर्मचारी मंदिर समिती परिश्रम घेत होते। त्याचं फळ म्हणून आज एवढा मोठा जनसमुदाय आणि एवढी मोठी लोकसंख्या, बाहेर आपण बघितलं नामदेव पाहिला तर प्रचंड अशी गर्दी आहे। त्याप्रमाणे आपण जे स्क्रीनचा यूज केला त्याचा भरपूर फायदा इथल्या भाविकांना मिळाला आणि एकदम सुसज्ज आणि एकदम उत्तम प्रतिसाद, लोकांचा जल्लोष, भाविकांना विनंती करतो जल्लोष करावा पण शांततेमध्ये व्यवस्थित करून करावा। नंतर महाप्रसादाचा लाभ घेऊन निवांत आमच्या शोभायात्रेमध्ये सामील व्हावं।